या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्यातील दिग्गज नेते भाजप प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आले आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या भाजपात जातील असा अंदाज राज्याच्या राजकीय क्षेत्रात वर्तवला जात आहे। काँग्रेसच्या सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी स्पष्टीकरण देताना मोठा खुलासा केला आहे। भाजप सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना भाजपात घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे, कारण त्यांच्याकडे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत उमेदवारच नाही, अशी प्रतिक्रिया सुदीप चाकोते यांनी दिली आहे। पण सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे हे कदापि भाजपात जाणार नाही असं देखील सुदीप चाकोते यांनी म्हटलं आहे। नुकताच आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले चव्हाण साहेबांनी भाजपात प्रवेश केला। काही गोष्टी हे आईस म्हणून मी ज्याला म्हणतो, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी या शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून, ब्लॅकमेलिंग करून या सर्व चव्हाण साहेब असतील, इतर आता त्यांच्याबद्दल बोलून हे फार मोठे नेते आहेत, पक्षांनी त्यांना भरपूर दिलेला आहे, तरी यांनी हा निर्णय मला वाटतं त्यांच्या ब्लॅकमेलिंगमुळे झालेला आहे। अनेक महाराष्ट्र राज्यात सर्वांना त्यांनी असंच त्यांच्याकडे ओढून घेत आहे आणि जे आपल्या इथं घडलं, काही लोकांना आमिष दाखवून मोठे मोठे घराणं फोडण्याचं पाप हे करत आहेत। तुम्हाला तसं सोलापुरात बघितलं तर मला वाटतं मोहिते पाटील घराणं घ्या, रवी पाटील घराणं घ्या, निंबाळकर, उंबरजे, शिवण्णा बिराजदार, अनेक असं उदाहरण मिळतील जिथं यांनी एक घर फोडण्याचं पाप केलेलं आहे। आणि काँग्रेस म्हणजे माझ्याबद्दल बोलायचं माझ्या रक्तातच नव्हे तर माझं DNA काँग्रेसचं आहे। हे चाकोते परिवार ही मी 5वी पिढी आहे, माझे मुलं देखील काँग्रेसला स्वखुशीने त्यांनी म्हणजे विचारधारा आणि त्याग बलिदान असलेलं पक्ष 6वी पिढी पुढे घेऊन जात आहे। आता त्यांचं परस्पर त्यांनी पक्षाचे आपले सदस्य देखील नव्हते, परस्पर त्यांना काय गाठी भेटी दिली, त्यांचं कमिटमेंट काय झालेलं माहीत नाही, त्यांची विचारसरणी एक वेगळी, त्यांनी त्यांचा प्रवेश ते त्यांचं व्यक्तिगत आहे, आमचं त्याच्याशी काही संबंध नाहीये। नाही, चर्चा तर होणारच, हे उगा अफवा त्यांनी उठवत आहे। मला वाटत नाही की चव्हाण साहेबांवर कोणी जातील, जे जातील ते जे भ्रष्ट आहेत, त्यांना त्यांची भीती आहे, काय तर त्यांच्याकडनं चुकीचं घडलेलं आहे तर तेच लोक याच्यात सहभाग होते। आणि मला वाटत नाही की सोलापुरातून आवर्जून हक्काने सांगतो मी, ताई असतील, साहेब असतील, त्यांनी कदापि हे साहेब मला बोलताना देखील म्हणले की शेवट माझं काँग्रेसमध्येच आहे, त्यामुळे ताई पण जाणार नाही। निश्चितच त्याच वाटचालीने चाललेलं आहे। देश हे हुकुमशाहीच्या मार्गावर चाललेला आहे। थोडक्यात सांगतो, काँग्रेस हे पक्ष एक ते गवत असल्यासारखं आहे। काँग्रेस कधीही न संपणारा आहे, पृथ्वी जोपर्यंत असेल तोपर्यंत काँग्रेस पक्ष राहणारच। मला परवा उद्धव साहेबांनी फार चांगलं ते बोललेलं मला आठवतं, हे लोक काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या ज्या मार्गीवर आहेत, पण ते काँग्रेस व्यापित भाजप करण्याचं त्यांचं हेतू पूर्ण करत आहेत। निश्चितच थोडंफार इफेक्ट झालं असेल, हिंदुत्ववादाचा असेल, राम मंदिरचा असेल, पण मूळ मुद्दा काय आहे, लिंगायत म्हणत नाही, सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालेलं आहे। महागाई म्हणा, चांगलं आरोग्य, स्वास्थ्य, शाळे फी, प्रत्येक स्तरावर म्हणजे अपर मिडल क्लास लोकांना देखील त्यांचं दैनंदिन जगणं फार मुश्किल आहे। मी जनतेमध्ये फिरत असतो, पूर्ण भारतात इतके समस्या आहे, रोष आहे, आणि त्यात हे गटबाजी केल्यामुळे लोकांना जरी असं वाटायला की उद्धव साहेब असतील, म्हणजे बाळासाहेब असतील, पवार साहेब, त्यांचं रक्तपात करून जीवन घालून ते पक्ष तिथं त्यांनी उभं केलेलं आहे आणि एका रात्रीत असं पक्ष उडवून यांनी घेऊन जात आहे आणि त्याचं समर्थन भाजप करत आहे, याला जनता माफ करणार नाही। निश्चितच थोडं अवघड काम आहे। मागच्या वेळेस 70,000चं लीड आपण कुठंतरी कमी करण्यासाठी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं आमचं ही बांधणी चालू आहे। वार्ड टू वार्ड बैठक आहे, खास करून लिंगायत समाज इथं फार मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यावर जरी आता परवा नवीन सर्वेक्षणमध्ये दलित बांधव आपले त्याच्यापेक्षा जास्त मतदार जनगणना आलेला आहे, तर हे जे इतर समाज आहे, आपण बैठक घेऊन आमचे जे मठाचे म्हणजे स्वामी ज्यांना मानतात लिंगायत लोक, त्यांना आपण एकत्र आणून 1-1.5 वर्ष झालं आमच्या बैठक चालू आहेत, जेणेकरून की काँग्रेसकडनं काय पुढच्या पिढीला साहेबांनी काय केलेलं आहे, कार्य, पाणीचा विषय असू दे, आपलं लोकल जे काही आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे। ती वेळ राहिली नाहीये, खाली उतरण्याचं वेळ आहे। खास करून मला असं वाटतं की 18 ते जे 30 आहे ते वर्ग थोडं फेसबुक आणि हे खोटं जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी यांनी तयार केलेलं आहे भाजप, त्याच्याकडे प्रभावित जास्त झालेलं आहे। त्यामुळे आमची सोशल मीडिया टीम एक वेगळं आमचं वॉर रूम आहे, आमचे संजय म्हणून त्याचे अध्यक्ष आहेत, ते पूर्णपणे जास्तीत जास्त
दररोज जेवढं कंटेंट ते जाईल, काय खरं आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पहिलं कार्य हे आहे. आणि पूर्ण वार्ड टू वार्ड वाईज आम्ही फिरून जास्तीत जास्त काँग्रेस कसं बळकट व्हायचं ते प्रयत्न चालू आहे. ते दाखवण्यासाठी मला कुणाला सांगावं लागणार नाही किंवा कुठं ते मला प्रूव्ह करण्याची गरज नाही. ही आमची 5वी पिढी आहे. मला देखील भरपूर, आत्ता म्हणून नाही, आधीच ऑफर आलं होतं. मी नाही म्हणलं त्याचं सूड घेण्यासाठी त्यांनी हे कारस्थान केलेलं आहे चाकोते प्रतिमाला. आता एक लिंगायत समाजचा मोठा चेहरा म्हणून त्यांनी कुठं तर आपल्याला बघून, राम मंदिर असू दे, मी देखील जाऊन आलेलं आहे राम मंदिरला, तेव्हा मी देणगी दिलं होतं 2 वर्षापूर्वी. पण ते विषय वेगळे आहे, ते मनाचं आहे. कट्टर काँग्रेस आमच्या घरी इंदिरा गांधी येऊन गेलेले आहे, ते वारसा आम्ही कुठं तर पुढे जपून, सत्ता आज आहे उद्या नाही आहे या गोष्टीकडे न बघता, सत्ताच नसलं तरी जो प्रभावाच्या विरुद्ध जे टिकून राहतंय तेच पुढे जाणार. आणि माझं थोडं व्यक्तिगत राहुलजींवर प्रेम भरपूर आहे, कनेक्शन तिथनं आहे. त्यामुळं कट्टर गांधी घराण्याशी मी शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी आणि माझे सहित पूर्ण चाकोते परिवार राहणार आहे. आता आमचे गुरुच सांगितले, नाव सांगता येत नाही तर मी असं सांगता येत नाही. पण आहे 2 वर्षापासून हे लोक सगळ्यांना चहावर पितानाही म्हणते ये पक्षात ये पक्षात. आता भारतरत्नचंही, आता त्यांना मी तर सांगतो, राम मंदिर, राम भगवान रामवर त्यांना भरोसा नाहीये. एवढं तुम्ही मंदिर बांधलं तर तुम्ही 1 साइड निवडून यायला पाहिजे. कशाला फोडाफोडीचं राजकारण करत आहे? अजून तुम्हाला इंटेकच पाहिजे. मला तर असं वाटतं की आता परवा जरांगे पाटील साहेबांनी जसं मोर्चा काढलं त्याच्यापेक्षा विराट मोर्चा भाजपचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना काढायची वेळ आली की आम्हाला 33% आमच्यासाठी राखीव ठेवा पक्षात. आमदारकी काय असेल ते, म्हणजे जे जुने खरं मूळ भाजपचे आहेत 33% आरक्षणची त्यांनी मागणी करतील. विश्वासार्हता कमी करण्याचं. आणि जेव्हा ऑन द हाऊस आजपर्यंत इतके पंतप्रधान झाले, 400चं पार असं स्टेटमेंट यांनी दिलं, तर त्या दिवशीच तुम्ही समजून घ्या ऑन द हाऊस PM हे बोलतंय म्हणलं तर त्यांना कुठल्या लेवलला त्यांनी असतील की फोडाफोडी राजकारण करा, हुकुमशाही करा, कसंही करून आपल्याला ते टार्गेट करायचं आहे. मग विश्वासार्हता मला वाटत नाही साहेब असू दे, ताई असू दे, कदापि हे विचार पण करणार नाही. नाही, ताई तर जाणार नाही. ताईंना मी फार पूर्वीपासून ओळखतो. त्यांनी इतकं ॲग्रेसिव्ह आहेत आणि त्यांच्या एवढं कार्यशैली, कार्य करणारा आमदार सोलापूरला कधी भेटलेला नाही. तुम्ही सर्व आमदार लोक, खासदार लोकांना एकीकडे बघा आणि ह्यांच्या ऑफिसला एक गर्दी बघा. ताईंचं, साहेबांचं फार वलय आहे. राहुलजी असतील, मॅडम असतील, साहेबांनी पक्षाला भरपूर दिलेलं आहे, ताईंनी तेवढंच वेळ दिलेला आहे. कदापि आम्ही विचारही करू शकत नाही की शिंदे घराणा भाजपमध्ये प्रवेश करतील. पण यांच्याकडे उमेदवार नसल्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत यांनी ते प्रयत्न करत राहणार. मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.